विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण वेगळ्या कंडिशन देऊन वेगळ्या प्रकारे कंबाईन इक्वेशन काढलं ते फाइंड द कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन्स पासिंग टू द पॉइंट पॅरलल टू द ॲक्सिस, पासिंग टू द पॉइंट परपेंडिक्युलर टू द लाईन्स किंवा पॅरलल टू द लाईन्स. अशा प्रकारे बरेच एक्झाम्पल आपण त्याच्यामध्ये कंबाईन इक्वेशनचे घेतले. आता याच्यामध्ये या टॉपिकमध्ये या एक्झाम्पलमध्ये इक्वेशन दिले आहे, कंबाईन इक्वेशन दिले आहे, तर तुम्हाला सेपरेट करायचे. तर आपण कंबाईन कसे लिहिले ते दोन इक्वेशन काढून मग त्यांचा प्रॉडक्ट केला होता. तर इथे आता कंबाईन इक्वेशन आहे, तो सेपरेट करताना आपल्याला तो प्रॉडक्ट कोणता असं बघावं लागेल, म्हणजे त्याचे फॅक्टर पाडावे लागेल. तर असे इथे पण प्रकार आहे. सुरुवातीला सिंपल आहे, प्रत्येक टाईपमध्ये बदल पण आहे. काहींमध्ये फॅक्टर पडतील, काहींमध्ये फॅक्टर पडणार नाही. असे सर्व प्रकारचे एक्झाम्पल आपण इन्क्लूड केले आहे. आता पहिलं उदाहरण बघा. 3y² + 7xy याचे आपल्याला सेपरेट इक्वेशन काढायचे. इकडे लिहिले कन्सिडर 3y² + 7xy = 0. आता याचे फॅक्टर पाडायला आपल्याला कष्ट पडणार नाही. y कॉमन घेतला की फॅक्टर पडले बघा. y × 3y + 7x म्हणजे एक जी लाईन आहे त्याच्यामध्ये ती y = 0 आहे आणि दुसरी आहे 3y + 7x 0 किंवा 7x + 3y = 0 असं लिहिता येईल. म्हणजे कंबाईन म्हटलं तर आपण प्रॉडक्ट केला असता का नाही याचा. तर आता आपण सेपरेट इक्वेशन काढले. y = 0 plus 3y and 3y + 7x = 0. Which are the separate equation of lines असं लिहायचं. इक्वेशन मिळालंय की प्रॉब्लेम संपला की which are the separate equation of lines लिहायचं. आता दुसरा प्रकार आहे 5x² - 9y² = 0. आता हे a² - b² टाइप आहे. तर आपण काय केलं, याचा स्क्वेअर रूट घेतला. √5x त्याचा स्क्वेअर, त्याचा 3y आणि त्याचा स्क्वेअर = 0. मग आता a - b × a + b प्रमाणे फॅक्टर काढले. √5x - 3y × √5x + 3y = 0. So √5x - 3y 0 or and पाहिजे. आता इथे और म्हणजे दोन लाईन्स आहेत म्हणून आपण and म्हणूया. and √5x + 3y = 0. Which are the separate equation of lines. तर अशा प्रकारे फॅक्टर काढायचे. आता काही इथे जसं y कॉमन घेतलंय तर काही एक्झाम्पल मध्ये आपल्याला x कॉमन घेऊन मिळतो. काही एक्झाम्पल मध्ये असा a² - b² आपल्याला फॅक्टर मिळतात. काही एक्झाम्पल मध्ये आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन प्रमाणे फॅक्टर मिळतील. तिसरं एक्झाम्पल आपण बघूया. तिसरं एक्झाम्पल बघा. 3x² - 10xy - 3y² = 0 असं इक्वेशन आहे. तर याला तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन सारखे फॅक्टर काढा. 3x² - 10x - 3 असं समजा तुम्ही. तर याचे फॅक्टर याचं स्प्लिट करू. -10xy ला स्प्लिट करा. काय होईल बघा. 3x² याला स्प्लिट करताना असं स्प्लिट करा की त्यांचा प्रॉडक्ट -9 होईल आणि सम -10 होईल. आता एक 3x² - 10xy - 3y² = 0 आहे. तर फॅक्टर असे येतील. याचा प्रॉडक्ट आता काय होतोय -9 आणि याची फोड केली आपण तर -9 येणार नाही, +9 येऊ शकतो किंवा +10. म्हणजे जसं आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन प्रमाणे असतं
त्याप्रमाणे याचे फॅक्टर काढायचे आहे. तर इथे जर आपण -3xy मायनस xy केला तर यांचा प्रॉडक्ट प्लस 9 होईल आणि सबट्रॅक्शन -10 बरोबर आहे. म्हणजे या उदाहरणामध्ये इथे +9 असं पाहिजे, म्हणजे इथे प्लस करून घ्यावं लागेल. पुस्तकामधूनच आपण हा प्रॉब्लेम घेतला आहे. कदाचित इथे लिहिताना मिस्टेक झाली असेल किंवा पुस्तकामध्ये तसं एखाद्या वेळेस प्लस मायनस झालं असेल, तर इथे आपल्याला प्लस दिलेलं असणार. तिथे प्लस दिलेलं असणार तुम्हाला. मग त्याच्यामुळे आपल्याला काही विचार करायची गरज नाही. आपण हा बदल केला आहे. -10xy ची फोड केली, -3xy -xy. आता पहिल्या 3 टर्म आपण 3x कॉमन घेऊ आणि दुसऱ्या इक्वेशन मधून y कॉमन घेता येईल. -y कॉमन घ्या तर तुम्हाला परत x -3y 0 मिळेल. पुन्हा आपल्याला मिळेल x -3y into 3x minus y is equal to 0. So we get x minus 3y is equal to 0 and 3x minus y is equal to 0. Which are the separate equation of lines? फक्त हा एक बदल लक्षात घ्या. इथे -3 घेतला तर आपल्याला ते फॅक्टर मिळत नव्हते, त्याच्यामुळे आपण तो बदल केलेला आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये असं दिलेलं राहील की त्याचे फॅक्टर तुम्हाला मिळतील. जर नाही मिळाले तर त्याला पुढे परत प्रोसिजर आहे ते आपण बघणार आहोत. पण जनरली अशी ॲडजस्टमेंट असते की ते फॅक्टर पडते. 4 नंबरचं उदाहरण बघा आता. 3x² consider 3x² -2 under root 3xy -3y² is equal to 0. आता तुम्हाला परत इथे ऍडजस्टमेंट करायचे आहे. हे महत्वाचं उदाहरण आहे. 3x². आता प्रॉडक्ट किती आला पाहिजे बघा, -9 आणि सम किती आली पाहिजे, -2 under root 3. मग आपण असं घेऊ 3 under root 3xy plus under root 3xy minus 3y² is equal to 0. बरोबर होईल बघा. या दोघांचा प्रॉडक्ट किती होणार, -9 आणि a आणि c चा प्रॉडक्ट किती आहे, -9. या दोघांची सम किती आहे, -2 under root 3. म्हणजे आपण बरोबर लिहिलं आहे. आता इथून आपण 3x कॉमन घेऊया. 3 आणि x मायनस काय आहे, under root 3y प्लस दुसऱ्या ब्रॅकेट मधून काय कॉमन निघेल, under root 3 आणि y कॉमन निघेल आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये x मायनस परत under root 3y राहते. सो x minus under root 3y into second bracket येईल 3x plus under root 3y is equal to 0. Therefore x minus 3y is equal to 0 and 3x plus under root 3y is equal to 0. आता याला सिम्प्लिफाय करता येईल आपल्याला. असं लिहिता येईल under root 3x plus y is equal to 0 असं लिहू शकता तुम्ही. म्हणजे दिलेलं इक्वेशन जे आहे जसं इथे under root 3 कट करता आला तसं या आणि ते under root 3 द्यायला पाहिजे त्यांनी. इथे फक्त -2 द्यायला पाहिजे आणि इथे under root 3 दिला असता तर आपल्याला डायरेक्ट हे आणि हे इक्वेशन मिळालं असतं.
पण त्यांनी तिथे प्रत्येक टर्म मध्ये √3 जास्त दिला आहे, म्हणून तो कॅन्सल इथे होऊन गेला. √3x + y = 0. Which are the separate equation of lines? असं प्रत्येक वेळेस लिहायचं आहे. Which are the separate equation of lines? जसं नोट मध्ये लिहिलेलं आहे तसं लिहायचं. नंतर आपण 5 नंबरचं उदाहरण बघूया. 5 नंबर मध्ये काय आहे? 5 2x², consider 2x² plus 2xy minus y² is equal to 0. आता याचे फॅक्टर आपल्याला सहजासहजी मिळणार नाही. म्हणजे प्लस 2 चे स्प्लिट करा तर प्रॉडक्ट -2 आपल्याला मिळणार नाही. 2 × -1 म्हणजे -2 हा प्रॉडक्ट पाहिजे आणि ते काय पाहिजे आपल्याला, ते फोड केल्यानंतर +2 आला पाहिजे. असं होणार नाही. त्याच्यामुळे आता फॅक्टर पडत नाहीये, म्हणून आपण क्वाड्रॅटिक फॉर्म्युलाचा इथे उपयोग करायचा असतो. सो अशा वेळी अशा प्रकारे लिहायचं. which can be written as y² minus 2xy minus 2x² is equal to 0. म्हणजे काय केलं आपण, मायनस साईनने मल्टिप्लाय केलं, म्हणजे y² आधी लिहायचा होता म्हणून, म्हणजे ज्या प्लस टर्म होत्या त्या मायनस झाल्या आणि ज्या मायनस टर्म होत्या त्या प्लस झाल्या. x² ने डिवाइड करू, डिवाइडिंग बाय x², म्हणजे याला x² ने डिवाइड केलं आपण. आपण काय केलं अगोदर, हा y² आधी लिहिला आणि मायनस साइन ने गुणलो, हे आपल्याला माहिती आहे. आणि x² ने डिवाइड करता येतं, y/x (² -2 * y/x - 2) असं आपल्याला ते मिळालं. म्हणजे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन सारखं मिळालं इथे. x² - 2x - 2 सारखा आहे. which is the quadratic equation in y/x. y/x मधील ते वर्ग समीकरण आहे. तर आपल्याला क्वाड्रॅटिक फॉर्म्युला वापरायचा आहे. व्हॉट इज दॅट? -b जर इक्वेशन असेल ax² + bx + c असेल तर क्वाड्रॅटिक फॉर्म्युला काय आहे? -b + -√b² - 4ac / 2a. तो फॉर्म्युला लिहिला नाही आपण डायरेक्ट किंमत टाकली. y/x = -b म्हणजे काय आला, +2 प्लस -b² म्हणजे -2 चा स्क्वेअर किती, 4 मायनस 4ac, a म्हणजे 1 आणि c म्हणजे किती, -2, म्हणून ते किती झालं, 2 + -4 + 8 होईल. आता मायनस प्लस 8 होईल म्हणजे 12. That 12 can be written as 4 × 3 म्हणजे काय लिहिता येईल, 2√3. आणि मग हा 2 कट होऊन जातो, y/x येतो 1 ± √3. म्हणजे एक किंमत आहे y/x ची 1 + √3 आणि दुसरी किंमत आहे y/x ची 1 - √3. आता हा x इकडे आणा, मग काय होईल, y = 1 + √3x and दुसऱ्या इक्वेशन वरून हा x इकडे आणला तर y = 1 - √3x. therefore आता हा y इकडे आणू आणि साइड बदलू, 1 + √3x - y 0. आपण y इकडे आणला, 1 - √3x - y is equal to 0. which are the separate equation of line? असं लिहायचं आहे, which are the separate equation of lines. तर ज्याचे फॅक्टर पडणार नाही अशा वेळी तुम्ही ही पद्धत वापरायची आहे. दिस इज इम्पॉर्टंट. जेव्हा फॅक्टर पडणार नाही त्यावेळेस अशा पद्धतीने लिहायचे. नंतर 6 नंबरचं उदाहरण बघूया आपण. 6 नंबर मध्ये काय आहे, 6 x² + 2xy tan α
मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. असं आहे. आता याचे फॅक्टर आपल्याला इझिली काढता येणार नाही. क्वाड्रॅटिक त्या सिक्वेन्स मध्ये बरोबर घेतला आहे बघा. सुरुवातीला इझिली फॅक्टर पडले, मग थोडेसे कष्ट करून फॅक्टर पडायला लागले, नंतर फॅक्टरच पडले नाही. तर आपण पूर्ण पुस्तकामधून योग्य क्रमाने सर्व एक्झाम्पल ऍडजस्ट करत असतो. पुस्तकाचा आणि याचा सिक्वेन्स थोडा एक्झाम्पल घेताना बदलू शकतो, कारण एक्सरसाइज पहिली असते नंतर मिसलेनियस असते. तर आपण काही एक्झाम्पल पहिल्या एक्सरसाइज मधून घेतो, काही एक्झाम्पल मिसलेनियस मधून घेतो सेम टाईपचे, आणि म्हणून त्याचा क्रम थोडासा बदलू शकतो. म्हणजे आपली पहिली एक्सरसाइज आणि शेवटची एक्सरसाइज किंवा मधल्या एक्सरसाइज एकाच वेळी संपलेल्या असते. नंतर याच्यामध्ये अजून असं आहे की इथे तुम्ही मायनस घेऊ शकता. हे प्लस घेतला त्याच्याऐवजी तुम्हाला मायनस घेता येईल. हा दुसरा एक्झाम्पल. नंतर प्लस घेऊन कॉट अल्फा घेता येईल. तिसरं एक्झाम्पल. मायनस घेऊन कॉट अल्फा घेता येईल. चौथं एक्झाम्पल. म्हणजे याच्यामध्ये 4 एक्झाम्पल आहेत. तसं पुढचं पण आहे, ते पण आपल्याला सांगता येईल की त्याचे 4 एक्झाम्पल, म्हणजे 6 आणि 7 जे आहे ते 2 वरून किती एक्झाम्पल होतील? 8 एक्झाम्पल होणार आहे. तर याला पण आपण आता वाय स्क्वेअर आधी लिहू बघा. हा वाय स्क्वेअर जर आधी लिहिला आणि मायनस साईनने मल्टिप्लाय केलं तर ही मायनस होईल, ही मायनस होईल आणि ही प्लस होईल. म्हणजे काय होईल? मायनस 2xy tan अल्फा मायनस x स्क्वेअर इज इक्वल टू 0 असं मिळालं. म्हणजे वाय स्क्वेअर आधी लिहिलं आणि मायनस 1 ने गुणलं. आता डिवायडिंग बाय x स्क्वेअर म्हटलं तर y अपॉन x ब्रॅकेट स्क्वेअर. x स्क्वेअर ने डिवाइड करा म्हणजे इथे काही y स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर म्हणजे y अपॉन x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 tan अल्फा. हा 2 tan अल्फा कॉन्स्टंट आहे. आपण x स्क्वेअर ने डिवाइड करतो, एक एक कॅन्सल होऊन जातो. काय राहतं? y अपॉन x मायनस 1 इज इक्वल टू 0 असं आपल्याला मिळालं. आता परत क्वाड्रॅटिक फॉर्म्युला वापरा. मग क्वाड्रॅटिक फॉर्म्युला या इक्वेशन साठी वापरायचा. तर काय येईल? बाय क्वाड्रॅटिक फॉर्म्युला y अपॉन x इज इक्वल टू मायनस b. म्हणजे काय आला? 2 tan अल्फा प्लस मायनस अंडर रूट मध्ये b स्क्वेअर, म्हणजे याचा स्क्वेअर करू आपण. प्लस असं का मायनस, तो काय होईल? 4 tan स्क्वेअर अल्फा मायनस 4 ac 4 इंटू 1 इंटू मायनस 1 म्हणजे काय येईल? प्लस 4 4 इंटू म्हणजे मायनस 4 इंटू 1 इंटू मायनस 1 म्हणजे काय येईल? प्लस 4. म्हणजे हा जो 4 आहे तो असा आहे मायनस 4 इंटू 1 इंटू मायनस 1 असा आहे तो आपण काय लिहिला? प्लस 4 डिवायडेड बाय 2a. 2a म्हणजे काय? 2 इंटू 1 that is 2. So y upon x is equal to 2 tan alpha प्लस मायनस. हा 4 बाहेर घेतला तर अंडर रूटच्या बाहेर घेतला तर tan स्क्वेअर अल्फा प्लस 1 डिवायडेड बाय 2 राहील. बरोबर. मग आता काय होईल? हा जो 2 आहे हा 2 कॅन्सल. सो y upon x is equal to tan alpha plus minus tan alpha plus minus काय आलंय? sec square alpha. 1 plus tan square alpha म्हणजे sec square alpha आणि त्याचा स्क्वेअर रूट म्हणजे काय आलं? sec alpha. So y is equal to tan alpha plus sec alpha into x. हा x इकडे आणला आणि सेपरेट पण करता, एकदा प्लस घ्या. and काय y is equal to tan alpha minus sec alpha into x अशा प्रकारे. तर तुम्ही ह्या टर्म इकडे आणू शकता किंवा हा y तिकडे नेऊ शकता. तर हा y जर तिकडे नेला तर अशी पण पद्धत आहे. sec alpha plus tan alpha
मायनस वाय इज इक्वल टू 0 म्हणजे सेक अल्फा प्लस टॅन अल्फा आधी लिहिला मायनस वाय नंतर लिहिला अँड आता इथे काय होईल ही टर्म तुम्ही इकडे घेऊन घ्या आता ही जर टर्म इकडे घेतली तर जो मायनस सेक अल्फा आहे तो प्लस होईल आणि जो इथे एक्स जो प्लस आहे तो मायनस आहे म्हणजे मायनस आपण हा इकडे आणला आता प्लस वाय राहील म्हणजे तुम्हाला जे आन्सर दिले असतील ते या फॉर्म मध्ये दिले असतील सेक अल्फा टॅन अल्फा इंटू एक्स मायनस वाय 0 आणि दुसरा दिलेला असेल सेक अल्फा मायनस टॅन अल्फा इंटू एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0 which are the separate equation of lines. So this is important. किती होतील याच्यामध्ये 4 एक्झाम्पल होईल कॉट असेल तर इथे कोसेक जेव्हा तिथे कॉट अल्फा असेल तेव्हा इथे काय येईल कॉट स्क्वेअर प्लस 1 म्हणजे कोसेक अल्फा येईल असे प्रकार होऊ शकतात आता आपण हे 7 नंबरचं उदाहरण बघू ते याच्यामध्ये बदल करूया आपण तर काय आहे 7 नंबरचं एक्झाम्पल x स्क्वेअर प्लस 2 असं दिलं आहे कोसेक अल्फा xy प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 0 असं आपला 7 नंबरचा एक्झाम्पल आहे या टाइप मध्ये तर y स्क्वेअर आधी लिहायचं आपल्याला सो राईट y स्क्वेअर तो आता प्लस आहे त्याच्यामुळे ते फरक पडत नाही आपल्याला मायनस साईनने गुणायची गरज नाहीये तर इथे काय 2 कोसेक अल्फा इंटू एक्स स्क्वेअरने डिवाइड केलं इथे y आपण x येईल सॉरी अजून काही डिवाइड केलं नाही आपण सॉरी आपण फक्त y स्क्वेअर आधी लिहिला आता प्लस एक्स स्क्वेअर इथे लिहावं लागेल आणि नंतर तुम्हाला y स्क्वेअरने x स्क्वेअरने डिवाइड करायचं तर y upon x ब्रॅकेट स्क्वेअर 2 cosec alpha into y upon x plus 1 is equal to 0 यामध्ये 4 कोणते एक्झाम्पल होतील तर हे इथे मायनस लिहिलं दुसरं इथे सेक लिहिला तिसरं आणि सेक अल्फा लिहून मायनस साइन घेतली चौथा तर इथे 4 आधीचे 4 आणि हे 4 8 एक्झाम्पल होतील and these last two are very important याच्यावर अनेक वेळा बोर्डाला पण विचारलं जातं आणि एमसीक्यू पण सेपरेट इक्वेशन आपण असं काढले आहे ते लक्षात ठेवा की काय आहे तर हे झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन आता परत आधीच्या प्रमाणे काय मग y upon x is equal to minus b minus b plus minus under root b square म्हणजे काय 4 cosec square alpha minus 4ac म्हणजे minus 4 येते तिथे minus 4 into 1 into 1 म्हणजे minus 4 divided by 2a म्हणजे 2 so y upon x is minus 2 cosec alpha plus minus इथून परत 2 बाहेर घेतला तर मध्ये काय राहील cosec square alpha minus 1 divided by 2 राहील आणि मग हा 2 कॅन्सल करा 2 कट करा तर इथे y upon x is equal to minus cosec alpha plus minus याची किंमत काय होईल cosec square alpha minus 1 म्हणजे cot alpha so that will be plus minus cot alpha therefore y is equal to असं येणार minus cosec alpha plus cot alpha x म्हणजे दोन टर्म आहे एकदा प्लस घेतला आणि x पण इकडे आणला तर मायनस cosec alpha plus cot alpha x and
y इज इक्वल टू आता दुसरी किंमत मायनस कोसेक अल्फा मायनस कॉट अल्फा ही दुसरी किंमत आणि x पण आपण राईटला घेतो आहे. आता ही टर्म इकडे आणा कोसेक अल्फा मायनस कॉट अल्फा x प्लस y इज 0 हे एक इक्वेशन मिळेल. ही टर्म इकडे आणा दोघं प्लस होतील ते कोसेक अल्फा प्लस cot alpha into x plus y is equal to 0, which are the separate equation of lines. असं लिहायचं आहे which are the separate equation of lines. असं तुम्हाला नोट्स मध्ये नोटबुक मध्ये लिहायचं आहे. बोर्डाला पण असं वाक्य पूर्ण करायचं आहे. MCQ साठी तुम्हाला डायरेक्ट लक्षात ठेवा की ते सेपरेट इक्वेशन कसे येतात ते आपल्या लक्षात येऊन जातात. किंवा यांचा प्रॉडक्ट करायचा ऑप्शन बघा याचा प्रॉडक्ट करा तुम्हाला हे मिळालं पाहिजे. प्रॉडक्ट केल्यानंतर हे मिळाल्यावर तुम्हाला तो कळून जाईल की सेपरेट इक्वेशन हे आहे. तुम्हाला प्लस मायनस करून ते इथे आता मायनस आहे ते मायनस करून देतील ऑप्शन बदलून जाईल लगेच. पण एक ऑप्शन तुम्हाला हा असेल तर लक्षात घ्या याचा प्रॉडक्ट करायचा हे मिळालं पाहिजे म्हणजे तुम्हाला सेपरेट इक्वेशन वरून ते इक्वेशन कन्फर्म झालं की ऑप्शन कळून जाईल. पुढच्या वेळी आपण वेगळा टाईप बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू.